मुंबईत रडा, प्रभादेवी ठाकरे वर्सेस शिंदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मुंबईत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आत्ता तापायला सुरुवात झालेली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रडा झालाय. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात सुशोभीकरणाच्या कामावरून या वादाची ठिणगी पडली. यामधून प्रभादेवी सर्कल येथे ठाकरे आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. प्रभादेवी सर्कल येथील सुशोभीकरणाच्या कामावरून दोन्ही गटात वाद होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पालिकेकडून येथील कामाच्या वर्क ऑर्डर मिळालेल्या होत्या. यावरून आज सकाळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात राडा झाला. दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे. काही वर्षांपूर्वी प्रभादेवीमध्ये गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यमान आमदार महेश सावंत आणि शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते यावेळी एकमेकांना भिडले होते. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेलेला होता. तेव्हा तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला होता. यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. या कारणामुळे दादर माहीम विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत असतो. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी राजकीय लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.